वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लेकीनं आता थेट देशाच्या राजधानीमध्ये आपली छाप उमटवली आहे। माहेश्वरी मंगेश गिरडे हिची प्रतिष्ठित राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कारासाठी निवड झाली आहे। 11 मे रोजी नवी दिल्लीमध्ये तिचा सन्मान होणार आहे। सध्या ग्रामीण कुटुंबातून आलेल्या माहेश्वरी गिरडे हिनं आपल्या जिद्दी आणि नेतृत्व गुणांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलंय। भारत सरकारच्या माय भारत उपक्रमाअंतर्गत मिनिस्टर ऑफ टुरिझम आणि हाय कमिशन ऑफ श्रीलंका यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। विश्व युवक केंद्र येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये देश विदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातून माहेश्वरी ही एकमेव निवडलेली प्रतिनिधी आहे। राज्य युवक संसदेमध्ये मंत्री म्हणून काम करत तिने नेतृत्व सिद्ध केलंय। तसेच एक प्रभावी वक्त्या म्हणून अनेक स्पर्धांमध्ये ती विजेती ठरली आहे। नेहरू युवा केंद्र संस्थान आणि युनिव्हर्सल पीस फेडरेशन सोबत काम करत तिने महिला सक्षमीकरण आणि युवक नेतृत्व क्षेत्रामध्ये योगदान दिलंय। शेतकऱ्याच्या घरातून राष्ट्रीय मंचापर्यंतचा माहेश्वरी गिरडे हिचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून तिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। नमस्कार, मी माहेश्वरी लक्ष्मी मंगेश गिरडे, गिरेड गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी। आज माझी निवड राष्ट्रीय युवक पुरस्कार म्हणजेच काय तर नॅशनल लीडरशिप अवॉर्ड याच्याकरता करण्यात आलेली आहे। हा पुरस्कार 11 मे 2026 रोजी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्र इथे पार पडणार आहे। या पुरस्कारामध्ये मिनिस्ट्री ऑफ टुरिझम एवं हाय कमिशन ऑफ श्रीलंका यांचा देखील सहभाग असणार आहे। हा पुरस्कार म्हणजेच काय तर आतापर्यंत मी केलेल्या असंख्य कार्याचा आढावा घेणारा एक क्षण म्हणजेच काय तर नेहरू युवा केंद्र संघटन, NSS, युनिव्हर्सल पीस फेडरेशन ऑफ इंडिया, फॅमिली फॉर पीस फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यासोबत केलेली कार्य असो किंवा महाराष्ट्राचे स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल अशा असंख्य लेवलवरती केलेले प्रतिनिधित्व असो, या असंख्य गोष्टीचा आढावा घेणारा हा क्षण म्हणजेच नॅशनल लीडरशिप अवॉर्ड 2026। या कार्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला योग्य समजलं याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या मुलीवरती इतका विश्वास, प्रेम आणि स्नेह दाखवण्याकरता आपल्या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।